नमस्कार, मी पल्लवी सेनगावकर. आपण पाहत आहात सन माय मराठी न्यूज लाईव्ह. सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. आपण पाहू शकता की लोकल रेल्वेच्या एसी लोकल आणि फर्स्ट क्लास डब्यामधून फुकट्या रेल्वे कर्मचाऱ्यांची संख्या वाढतच आहे. NRMUCचं कार्ड खिशात ठेवून रेल्वे कर्मचाऱ्यांचा बिंदास प्रवास सुरू असतो. संतापजनक बाब म्हणजे प्रवाशांनी तक्रार करूनही रेल्वेचे TC त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. असाच काहीसा प्रकार मयुरेश कडव या प्रवाशांनी उघड केला. मयुरेश हे 15 मेच्या संध्याकाळी दादरहून अंबरनाथकडे प्रवास करत होते. त्यावेळी तिकीट चेकिंगसाठी एसी लोकलमध्ये TC आले. मयुरेश आणि त्यांच्या सहप्रवाशांनी TCंना आपलं तिकीट दाखवलं. मात्र सीटवर बसून आरामात प्रवास करणाऱ्या इतर 4 ते 5 प्रवाशांनी स्टाफ सांगताच तिथे उपस्थित असलेल्या TCने त्यांचा तिकीट किंवा पास तपासला नाही. त्या प्रवाशांपैकी एक प्रवासी खिशामध्ये NRMUCचं कार्ड ठेवून प्रवास करत होता. या प्रवाशांचे तिकीट किंवा पास का तपासले नाही याचा जाब विचारला तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. तर इतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी आम्ही यांच्या सांगण्यावरून आमचा पास का दाखवायचा असा उलट सवालही विचारला. नाही, मी पाठवणार. मी एक पुरावा म्हणून पाठवणार साहेब. मी पुरावा म्हणून पाठवणार. हे मी पुरावा, माझ्यावर गुन्हा दाखल झाला तरी चालेल. मी पुरावा म्हणून रेकॉर्ड करणार. मी जर का 105 रुपये साहेब, मी 105 रुपयाचं तिकीट काढलंय आणि रेल्वे कर्मचारी NRMUCचं कार्ड जर खिशात घालून, हा बोला. हे मी जेव्हा आरडाओरड केला तेव्हा बघायला सुरुवात केली, तुम्ही त्यांना उठवलं. मुंबईत अखेर मयुरेश यांनी या सगळ्या घटनेचं रेकॉर्डिंग सुरू केलं आणि पुढे काय झालं ते तुम्हाला कळेलच. नाही, मी पाठवणार. मी एक पुरावा म्हणून पाठवणार साहेब. मी पुरावा म्हणून पाठवणार. हे मी पुरावा, माझ्यावर गुन्हा दाखल झाला तरी चालेल. मी पुरावा म्हणून रेकॉर्ड करणार. मी जर का 105 रुपये साहेब, मी 105 रुपयाचं तिकीट काढलंय आणि रेल्वे कर्मचारी NRMUCचं कार्ड जर खिशात घालून, हा बोला. हे मी जेव्हा आरडाओरड केला तेव्हा बघायला सुरुवात केली, तुम्ही त्यांना उठवलं. आधी यांना उठवत नव्हते तुम्ही. तुमचे बघा, मग त्यांना बघा, यांना मग त्यांना का उठवलं, मी का उठव बरं. मग त्यांना ऐका हे मी विचारायला भाग पाडलं. हे मी विचारायला भाग पाडलं तुम्हाला. ऐका, हे तुम्हाला मी विचारायला भाग पाडलं. ऐका, मी विचारायला भाग पाडलं तुम्हाला की त्यांचा पास चेक करा. मला सांगा, त्यांच्या खिशामध्ये NRMUCचं कार्ड आहे. त्यांच्यावर काय पावती पाडली तुम्ही सांगा. काय चेक केलंय तुम्ही? काय चेक केलंय? यांचं चेक केलं, त्यांचं चेक केलंय का? यांचं चेक केलं का दाखवा मला. त्यांचं चेक केलं का? नाही, त्यांना पुढे काय घेऊन जाता? पावती का नाही पाडत त्यांची पावती का नाही पाडत तुम्ही? हे चुकीचं आहे ना. मी जर का 5 पट पैसे दिलेले आहेत, याला काय अर्थ आहे? यांची पावती का नाही पाडत तुम्ही? नाही, मला हा पुरावा घेऊनच जायचा DRM साहेबांकडे. प्रत्येक वेळी काय तुमचे रेल्वे कर्मचारी बसणार आहे, NRMUCचं कार्ड खिशात ठेवणार, आम्ही 5-5 पट पैसे द्यायचे, वरून तुमची दादागिरी सहन करायची. यांच्याकडनं तुम्ही पावती का नाही पाडत आहात? मला TC साहेब उत्तर द्या. नाही, बनवतील म्हणजे मी आरडाओरड केल्यानंतर बनवायला लागली ना. तोपर्यंत काही करायला मागत नव्हते. कम डाऊन नाही हो, हे चुकीचं आहे ना. आम्ही पैसे भरायचे. या घटनेतून रेल्वे कर्मचारी आणि रेल्वेच्या TCंची मगरुरी पुन्हा एकदा समोर आली आहे. एकीकडे सर्वसामान्य प्रवाशांनी एखादा नियम तोडला तर त्यांच्यावर लगेच कारवाईचा बडगा उगारला जातो. मात्र पात्र नसलेले रेल्वे कर्मचारी आयकार्डच्या जीवावर बिंदासपणे फर्स्ट क्लास आणि एसी लोकल डब्यातून प्रवास करतात आणि त्यांच्यावर कोणतीच कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे मध्य रेल्वेचे DRM या प्रकरणाची दखल घेऊन प्रवाशांशी उद्धटपणे वागणारे TC आणि फर्स्ट क्लास तसेच एसी डब्यातून प्रवास करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांवर कोणती कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.